लय बोर झाले गाड्या आज. हा येऊ राहिला. हॅलो कमले कुठे कर घंटन कुठं चाललाय? अरे दुकानावर चाललोय. आता सीझन चालू झालाय, उन्हाळा चालू झालाय ना, त्याच्यामुळे चपला बोटांना गिराईक आहे, त्याच्यामुळे जायचं दुकानावर लवकर. काय नाव आहे रे तो दुकानाचं? जीएसूत फॅशन, कवटुशीत आली मायवाडा. हा हा हा. घंटे वेळ नको घालू रो, मला आहे ना जायचंय थांब ऑनलाईन. अरे ऑनलाईनचे पार्सल आहेत ना, ते पॅकिंग करायचे अजून कुरिअर वाल्याला द्यायचे. थांब थोडा गप्पा मारला. मला आहे ना आज गप्पा मारत लय मूड आलाय. अरे तुझं मूडचं काय, इथं मला धंदा महत्वाचा आहे. मेरे माँ हमेशा कहती धंदे से बढ़कर कोई. जा जा आपलं दुकान उघड जा. मेरी माँ कहती थी नी कहती थी. कुणाशी गप्पा हाणार गाड्या, लय बोर झालंय आज. काय रे, बोल लवकर चल. कुठं चालला? अरे ते ना सरपंचने आपलं ना बंदिस्त शेळी पालन करून दिलंय मला. काय करून दिलं? बंदिस्त शेळी पालन. हा हा. हा जे बस थोडा प्रॉब्लेम आहे, ते बंदी होते प्रॉब्लेम कधी कधी, तर तिकडे चाललोय. शेळ्या आहेत ते लक्ष ठेवावं लागत बाबा, लय जपावं लागत त्यांना. हो 50 शेळ्या झाले, 50 शेळ्या. हा वय. हा त्याचे आता 12 बोकड आहेत विकायला. 50 शाळेतले 12 बोकडे विकायले. हा म्हणजे बोकड शेळी एकत्र आहे ना. धंदेदार आहे, आपण गप्पा मारू. मला लय मूड झालाय गप्पा मारायचा. तुझ्या मुलाचा सध्या लोणचं घाल भाऊ, मला लय काम आहे तिकडं, कळलं का? मग मी उगतो संग, आपण शेळीच्या माग फिरता फिरता गप्पा मारू. चल. नाही 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 नाही, नको नको. तू हा गैरसमज बदल दादा. कारण काय माहितीये का, तू काय लांडग्यापेक्षा कमी नाहीये. तू आला ना सर एखादा बोकाडे ना बघला दर्शन डायरेक्ट खाटकाकडे नेऊन सोडीशील. काय गरज नाही. हा काय निघ तू निघ. मी निघतो. आम्ही तर बंदिस्त शेळी पालन. अय सविता, काय आणतो गंटन? कुठं चालली? काही नाही, घरी चालले. थांब ना, आपण थोड्या वेळ गप्पा मारू ना. अरे लय ब्लाऊज पडलेत रे, काम आहेत मला, कुठं गप्पा मारत बसू. मला आहे ना लय गप्पा मारायचा मूड आलाय. काय सांगू, लय अरे इतके आहे ना ब्लाऊज पडलेत ना, लय लोक येऊन, तुला माहिती ना कसं असतं आपल्या गावातल्या लोकांचं, लय ऑर्डर पडलेले. मी काय करते, जाते बाबा, कुठे तुझ्या नादी लागू, जाऊ दे नंतर बोलू. मारल्या असतं थोड्या गप्पा. अरे राजा, त्या वैरणीपाशीच आडकिता ठेवलेला आहे, दिसत कसा नाही. तो बाळ्या निघून गेला आणि माझ्या डोक्याला वायताक करून गेला. अगे बरे, हा बघ तिथं बघ. अरे काहीतरी तळवट बिवट खाली आसन झाकलेला. अरे कापणार तू. अरे तुला नाही बाबा, तिथं बघ तू नीट. हा गे लवकर करून. काय घंट्या, मी धंदा करू का? धंदा याच्या अगोदर कमी धंदे केलेत का तू? आता नवीन धंदा करायचा आहे तुला? येऊ चहाचा करतो ना, चहा. अरे फाटर काय चहावाले कमी आहेत का? अहो त्यांचं एकाच जागेवर हॉटेल आहे, मी चालता फिरता चहा करतो. अजिबात नको भाऊ. तो माग अशी चालती फिरती पाणीपुरी बाजारात आणली होती. काय झालं माहिती ना, जुलाबावरती बसून ती पाणीपुरीच गायब झाली. अहो त्याच्यात आहे ना हिरवी मिरची जादा पडली होती. मी आता चहा दे ना, अजिबात हिरवी मिरची टाकणार नाही. तू काहीच टाकू नको आणि तू काही करू बी नको, कारण ठ्या उगा लोकाला वायताक होतो तुझ्या धंद्याचा. नाही नाही, मी करतो मस्त की चहा. मला येतो चहा करता. चहा टाकायचं, ती बुकणी टाकायची, साखर टाकायची, थोडासा मसाला टाकायचा, थोडस ते गवती चहा टाकायचा, इलायची टाकायची आणि चांगला उकळायचा. असा गॅस कधी पेटवायचा? आधी पातेलं ठेवायचं आधी. ते नाही सांगितलं. आता एवढं शून्यापासून सांगायचं म्हणजे जायचं, ते लाईनीत उभं राहायचं, मग ते टाकी भरून आणायची. मग मला 500 रुपये त्या भांडवला. 500 काय होईल? मी तात्पुरतं किरकोळ कारकोळ भांडवल आणतो ना. 500. हा चालता फिरता चहा. चालता फिरता जायचं. हो चहा देऊ का 2 कप लगेच? आणि काय तू असे पैसे कमवणार का? असा मोठा माणूस होणार का तू हे चहा करून? म्हणून आता तुमच्याकडून 500 घेतले, उद्या 500चे 1000, 1000चे 2000, मग डॉलर मध्ये खेळणार. इलॉन मस्क, बिल गेट्स, जॉर्ज फर्नांडिस सारखे एकदम असा श्रीमंत माणूस. लोक म्हणजे वर्ल्ड बँक माझ्याकडे येईन, गंठन शेठ आम्हाला 2.5 कोटीची गरज आहे, देता का उसने 8 दिवसासाठी? जॉर्ज फर्नांडिस फार मोठे कामगार नेते होते भाऊ, श्रीमंत नव्हते ते शेवटपर्यंत. पण इलॉन मस्क आपले ते बिल गेट्स. हो शेवटपर्यंत जॉर्ज फर्नांडिस साहेबांनी ना असे काटकसरीत दिवस काढले, म्हणून तर आज त्यांचं नाव येतं का नाही? हा येतो ना. मग द्या 500. त्यांच्यासारखं मी बी भविष्यात तुमचं नाव घेईन. दरे कायम तू मलाच गांडा घालीत जा. पण आता एक काम कर, चांगला क्वालिटीचा चहा बनव. माणसाने असा चहा पिला ना, चेहऱ्यावर असं स्माईल आलं पाहिजे. स्माईल. हा काय आलं पाहिजे? इस्माईल. हा असा चहा बनवायचा, फक्कड चहा बनवायचा. फक्कड विषयच नाही. हा जा आता, शुभेच्छा तुला. धन्यवाद. चहा झाला की तुम्हाला आणून दे. हा चाय गरम एकदम कडक चाय आहे, एकदम गरम. चटका आहे, चटका देऊ का? चटका देऊ?
चला चाय गरम नुसता चटका आहे चटका. चला चाय गरम. हो दूध चहा द्या ना, केवढ्याला आहे? 10 रुपये. द्या ह्यो. घ्या प्या कसा आहे बघा. बघा त्यांना तेव्हाच लागणार. येते ना येते. चला चहा गरम देऊ का? चहा देऊ का? ₹10. 10 रुपयाला आहे. कस काय? चांगलं आहे. 10 रुपये ना? हा येऊ का? हो. चला चाय गरम. चला चहा गरम देऊ का? चहा आयला जे ते चहा पितोय फक्त चहा भारी आहे म्हणतोय. कुणाच्या चेहऱ्यावर हसू यायना. सरपंच म्हणले होते चहा पिल्यानंतर आहे ना गिरायकाच्या चेहऱ्यावर स्माईल आलं पाहिजे. काहीतरी कमी आहे राव चहात. काय करा? मेडिकल. हा आता मेडिकल मधून स्माइली पावडर आणतो आणि टाकतो चहात. मग बघू कशा हसत नाही गिरायक. आता नुसता हास्याचा खळखळाट. कसं आहे मंडळी? हसताय सगळे? हसायलाच पाहिजे. आता गलट्याचा चहा प्यायला खदा खदा हसणार तुम्ही. चला चाय गरम. कमलेश दूध चहा. चहा नवीन धंदा चालू केलाय चालता फिरता चहा. आयला घंटे चालता बोलता धंदा. ते मागे तू पाणीपुरी चालू केला होता चालता फिरता. चांगले जोलावर बसवले होते भाऊ तू अख्ख्या गावाला. अरे एकदम गोल्डन चहा आहे स्पेशल. दे 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. घंटे धंदा बिंदा होतो ना व्यवस्थित दिवसभर. हा इधर दा. ओके. हा क्वालिटी आहे. क्वालिटी जाऊन चला चाय वाले. चला शेठजी. अय प्रेम आहे काय? मला तर आणलं शाळेत धंदा करतो नाही तर आम्हाला करतो का या दुकानात? हामाली म्हणले यार काय येडबीड लागली का तुला? आता ते शेळ्याला खोराकंदी घ्यायला आलो पेंड तीन. हामाली करतो जे काय? कुठे गेले दत्त शेठ? ते बाहेर गेलेले थोड्यात येते त्याच्यामुळे थांबलो इथं. चहा प्यायचा का? चहा वा पाहिजे ना. 10 रुपये लागते ना? ठीक आहे ना काय अडचण नाही. 10 रुपयेच ना. हा हा नाही परत 20 म्हणशील थोड्या वेळानी. 10 रुपये 10. हा कंजूस नको करू भाऊ चहा. हा हा नवीन नवीन धंदा सुरू केला दिसतो गाड्यानी. मग 10 दे आधी 10 दे. देतो ना काय पळून चाललं कुठं? चहा चौथा घेऊ दे भाऊ. धर नवीन नवीन धंदा त्याच्यात 2 मिनिटं थांबता येत नाही याला. भारी राव क्वालिटी चहा. मग भाई गिराय खुश. काय सविता काय करती? काय नाही झाडू घ्यायला आले होते. चहा प्यायचा का? तू चहाची किटली घेऊन. हा मी चालू केलंय चालतं फिरतं चहाचं दुकान. अरे वा तुझ्या हातचा चहा कोण नाही म्हणत. 10 रुपये आहे ना? आहे धर. तुझ्यासाठीच ठेवले होते ते 10. हा का तू स्वप्नात पडलो होतं स्वप्नात? घरी. बस 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 लई आहे. एक नंबर. अमृत तुल्य ना? तुझ्या हाताने बनवला ना? हा मग पाय थोडी बनवते. टेस्ट आहे. टेस्ट आहे ना? गिराय खुश गिरायका चेहरा स्माईल.
हो. अरे का हसू राहिले तुम्ही? अहो हे हसणारच, हे आपला चहा पिलेले आहेत. तुझा चहा पिले? हा. माझे गुण हसू राहिले येड्यासारखे. तुम्ही काय सांगितलं होतं, चहा पिल्यावर गिरायकाच्या चेहऱ्यावर स्माईल आलं पाहिजे. बरोबर आहे. हा मग बघा, हास्याचा दणदणाट, गांठ्याचा चहा खतरनाक. सगळा खतरनाक झाला. पण नेमकं असं काय केलं तू? येड्यासारखे हसू राहिले, ते खिदळू राहिले. मी काय केलं, किटलीभर चहा बनवला, हा फाट्यावर 3 जणांना इकला. हा. त्यांनी 10,000 रुपये दिले, चहा पिले. पण त्यांच्या चेहऱ्यावर नाही का असं स्माईल आलंच नाही. मग मी मेडिकल मध्ये गेलो आणि तिथून ती स्माइली पावडर आणली, चहाची किटलेट टाकली आणि चमच्याने हलवली. आता जो चहा पितोय तो हसतोय, जो चहा पितोय तो हसतोय. अरे गांठ्या, मी तुला सांगितलं होतं, त्याचा अर्थ वेगळा होता. मी असं म्हणलं होतं चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे, म्हणजे चहा पिऊन त्या माणसाला इतका आत्मिक समाधान, आनंद मिळाला पाहिजे का त्या आनंदाच्या प्रित्यर्थ तो हसला पाहिजे, म्हणजे तिने स्माईल केली पाहिजे, असा अर्थ होता त्याचा. तू काय बालताचा अर्थ घेतलास? तुम्ही म्हणले हसू आलं पाहिजे, मग मी आणली आणि टाकली ती पावडर. अरे तुझा जो पहिला चहा होता ना, तोच चांगला होता. या स्माईल पावडरची गरज नव्हती तुला टाकायची. वतून दे सगळा चहा. हा होत होतो. 500ला लावलं का आम्हाला? परत नको धंदे करू असे. तुमचं काय? काय नाही मग करू का आवन? तर मित्रांनो, तुम्हाला जर या घंट्याचा चहा प्यायचा असेल आणि आयुष्यात नुसतं खळखळाट करायचा असेल हास्याचा, तर लगेच कमेंट मध्ये सांगा आम्हाला घंट्याचा चहा प्यायचा आहे म्हणून. आणि तुमचे कुठले कुठले बिझनेस आहेत ना, ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या मित्र परिवाराला हा एपिसोड शेअर करा. काय हो. ये